हे पहा, शिर्डीच्या पत विक्रेत्या संदर्भात मला वाटतं की नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे साधारण सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतील आणि ते त्याच्यावर भाष्य करतील. नाही, हे पहा, मी काहीच नाही ना, मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही, तर मी कसं सांगू शकतो नियम काय आहे, काय ठरलाय. आता इथं पोलीस अधिकारी येऊन बसलेत, मी यांना बोलवलंय का? नाही. हे पहा, मला जे नगरपंचायत सांगेल ते मी करेल. मी स्वतः काही निर्णय घेत नाही. मी ग्रामपंचायत सदस्य नाही, मी कुठल्या पदावर नाही, मी कुठल्या संवैधानिक पदावर नाही, मी कुठली मीटिंग घ्यायचा अधिकार नाही. मी कुठं बसलोय? सरकारी गेस्ट हाऊसवर. एक माजी खासदार या नात्याने मला शासनाच्या नियमाप्रमाणे गेस्ट हाऊस वापरायला परवानगी आहे. परिपत्रक आहे, माझी खासदार गेस्ट हाऊस वापरायला. शिर्डीचं परिपत्रक पत्रकारांना देऊन टाका की गेस्ट हाऊस वापरायला माझी खासदारला परवानगी. मी येऊन गेस्ट हाऊसवर बसतो. आता लोक गोळा झाले, लोकांचं ऐकायचं आणि माझ्या हस्ते एखाद्याचं काम होत असेल तर होऊन द्यायचं. मी कधी नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेलो नाही, मी तहसीलमध्ये गेलो नाही, मी प्रांत कार्यालयात गेलो नाही, मी कोणत्या नगरसेवकाच्या मीटिंगमध्ये बसलो नाही. मला माझा संवैधानिक अधिकार पूर्णपणे माहिती आहे. मी आमच्या मित्रांना सांगतोय, मी तरी बंद खोलीत बसतोय म्हणून तुम्हाला कमीत कमी काही थोडंफार लोक नमस्कार तरी घालतात. मी जर रस्त्यावर मंडप टाकून मीटिंग घ्यायला लागलो तर काही लोक सुद्धा त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळं कायदा सुव्यवस्था राहावी, ट्रॅफिक जाम होऊ नये, सामान्य माणसाला त्रास होऊ नये म्हणून मला संविधानिक माझी खासदार या पदाला जे जागा वापरायला परवानगी आहे त्या जागेत मी माझं घर मांडलं आहे. त्यामुळे इथंच पत्रकार परिषद आणि इथंच मीटिंग घेतली. या व्यतिरिक्त मी पुढे तुम्हाला सापडणार नाही. धन्यवाद. आपण सगळेजण आलात. थँक्यू सो मच.